हाय फ्रेंड्स, बघा आपला न्यू टॉपिक आहे आता प्रोबॅबिलिटी असाइनमेंट अप्रोच. त्याच्यातला आपण बघणार आहोत प्रोबॅबिलिटी मॉडेल. अकॉर्डिंग टू दिस अप्रोच we assign probabilities to each of outcomes in the following manner. Consider sample space containing the sample point W1 W2 Wn. Therefore sample space आपण ओहम ने दाखवतो. सॅम्पल स्पेस ओहम इज इक्वल टू सेट ऑफ, त्याच्यातले सॅम्पल पॉइंट लिहून घेऊया. सेट मध्ये W1 W2 आपल्याला nth टर्म पर्यंत दिलेले आहेत. बघा वी assign a real number probability of Wi to each Wi belongs to sample space ओहम such that बघा फर्स्ट दिलेलं आहे आपल्याला. फर्स्ट आहे 0 लेस दॅन इक्वल टू probability of Wi लेस दॅन इक्वल टू 1 फॉर I इक्वल टू 1 to nth टर्म. अँड सेकंड दिलं आहे आपल्याला probability of W1 प्लस probability of W2 प्लस probability of Wn इज इक्वल टू काय दिलं आपल्याला 1. दॅट इज म्हणजे सर्वांचे आपल्याला ऍडिशन काय दिलेली आहे 1. दॅट इज समेशन ऑफ I इज इक्वल टू 1 to n probability of Wi इज इक्वल टू 1. आपण असं सुद्धा याला लिहू शकतो. द रियल नंबर probability of Wi is called probability of each elementary event Wi. एलिमेंटरी इव्हेंट काय दिलेला होता आपल्याला Wi. द सॅम्पल पॉइंट along with their probabilities it's called as probability model. बघा मग आपल्याला काय दिलेलं होतं प्रोबॅबिलिटी असाइनमेंट अप्रोच. त्याच्यामध्ये आपण प्रोबॅबिलिटी मॉडेल बघत होतो. अकॉर्डिंग टू दिस अप्रोच वी असाइन प्रोबॅबिलिटीज टू ईच ऑफ आउटकम्स इन द फॉलोइंग मॅनर. कन्सिडर द सॅम्पल स्पेस कंटेनिंग द सॅम्पल पॉइंट. बघा सॅम्पल पॉइंट W1 पासून तर Wn पर्यंत दिलेलं होतं. आपण सॅम्पल स्पेस आपण ओहमने दाखवतो ते आपण सेट मध्ये लिहून घेतले. वी असाइन रियल नंबर प्रोबॅबिलिटी ऑफ Wi टू each Wi बिलॉंग्स टू काय करताय मग ओहम सॅम्पल स्पेस सच दॅट आपल्याला दोन कंडिशन दिलेल्या होत्या. कसं मग फर्स्ट दिलेलं होतं की 0 कसा पाहिजे 0 लेस दॅन इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ Wi लेस दॅन इक्वल टू 1 आणि I ची व्हॅल्यू दिलेली होती आपल्याला I इक्वल टू 1 to n दिलेलं होतं.
बघा मग सेकंड दिलं होतं आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ W1 W2 प्लस डॅश 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 WN इज इक्वल टू काय दिलेलं होतं त्यांची सर्वांची समेशन काय दिलेलं होतं 1 दॅट इज आपण ते समेशन पण लिहू शकतो की I इक्वल टू 1 to n समेशन ऑफ I इक्वल टू 1 to n probability of Wi इक्वल टू काय 1 द रियल नंबर probability of Wi इज कॉल्ड probability of each elementary event Wi आपल्याला एलिमेंटरी इव्हेंट Wi दिलेला होता म्हणजेच देअरफॉर द सॅम्पल पॉइंट अलॉंग देअर प्रॉबॅबिलिटीज इज कॉल्ड एज अ प्रॉबॅबिलिटी मॉडेल म्हणजेच त्या सॅम्पल पॉइंटच्या प्रॉबॅबिलिटीला आपण काय म्हणू शकतो प्रॉबॅबिलिटी मॉडेल. बघा आपला नेक्स्ट टॉपिक आहे आता प्रॉबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट. लेट ए बी द इव्हेंट ऑन सॅम्पल स्पेस ओहम. Then probability of an event A denoted by बघा probability of A असं आपण इव्हेंट डिनोट करू शकतो is defined as the sum of the probabilities of the elements in A that is म्हणजेच probability of A equal to summation of Wi belongs to capital A म्हणजेच probability of Wi. बघा मग आपण probability of an event let A be the event of the sample space ओहम then the probability of an event A is denoted by probability of A is defined as the sum of probabilities of the event in A म्हणजेच त्या probabilities काय पाहिजे सम पाहिजे म्हणजेच probability of A is equal to summation of Wi belongs to capital A into probability of Wi. बघा त्याच्यावरचं एक्झाम्पल बघूया आपण. एक्झाम्पल आहे अ लोडेड. बघा आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे अ लोडेड डाय हॅज द फॉलोइंग प्रोबॅबिलिटीज असाइनमेंट टू द 6 फेसेस विथ प्रोबॅबिलिटी ऑफ 1 इक्वल टू 0.1 प्रोबॅबिलिटी ऑफ 2 इक्वल टू 0.30 प्रोबॅबिलिटी ऑफ 3 इक्वल टू 0.2 probability of 4 is equal to 0.25 probability of 5 is equal to 0.1 and probability of 6 equal to 0.05. what is the probability that बघा आपल्याला फर्स्ट फाइंड करायचे की an odd numbers appears फक्त ऑड नंबरची प्रोबॅबिलिटी घ्यायची आपल्याला. ऑड नंबर म्हणजे काय येतील 1 to 6 मध्ये 1 येईल 3 येईल अँड 5 येईल 3 प्रोबॅबिलिटीज येतील. अँड सेकंड फाइंड करायचं आपल्याला की अ नंबर लेस दॅन 5 appears on the uppermost face when the die is rolled. बघा लेस दॅन 5 म्हणजेच आपल्याला कोणते कोणते नंबर येतील मग प्रोबॅबिलिटी 1 2 3 अँड 4 येतील म्हणजेच आपल्याला यांची प्रोबॅबिलिटी काढायची. बघा सोल्युशन बघूया आपण आता त्याचं सोल्युशन here the sample space is ओहम इज इक्वल टू काय दिलंय आपल्याला 6 फेसेस दिलेले आहेत. प्रोबॅबिलिटी ऑफ 6 फेसेस 1 2 3 4 5 अँड 6. बघा 6 फेसेस दिलेले आहेत आपल्याला. मग बघा आपल्याला फर्स्ट फाइंड करायचे की लेट इव्हेंट ए इज इक्वल टू आपल्याला फाइंड करायचे की an odd number appears on the face. बघा म्हणजे देअरफॉर ऑड नंबर appears on the face म्हणजे कोणते येतील मग 1 3 अँड 5 हे 3 काय येतील ऑड नंबर्स येतील 1 to 6 मध्ये म्हणजेच देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू काय करतो आपण आताच बघितला फॉर्म्युला की त्यांची समेशन म्हणजेच Wi बिलॉंग्स टू ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ Wi म्हणजेच इज इक्वल टू काय मग प्रोबॅबिलिटी ऑफ 1 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 3 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 5. बघा यांची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ 1 काय दिलेला होता आपल्याला 0.1
प्रोबॅबिलिटी ऑफ 3 आपल्याला 0.2 दिलेला होता, प्रोबॅबिलिटी ऑफ 5 आपल्याला 0.1 दिलेला आहे. म्हणजेच यांचे ॲडिशन इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए इक्वल टू काय मिळालं आपल्याला 0.4 मिळाला. बघा मग फर्स्टचं आपण सोल्युशन काढलं. सेकंड बघूया. आपल्याला सेकंड विचारलंय की अ नंबर लेस दॅन 5 appears ऑन द अप्परमोस्ट फेस व्हेन डाय इज रोल्ड. बघा आपण सेकंड बघूया आता. सेकंड, लेट इव्हेंट बी इज इक्वल टू अ नंबर less than 5 appears on the face. बघा म्हणजेच 5 appears 5 पेक्षा आपल्याला लेस दॅन पाहिजेत. म्हणजेच बी सेट काय दाखवेल की 1 2 3 अँड 4च एलिमेंट्स येतील. म्हणजेच देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू काय असते त्यांची समेशन पी ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ 1 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 2 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 3 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 4. म्हणजेच बघा आपल्याला ह्या व्हॅल्यू आपल्याला एक्झाम्पल मध्ये दिलेल्या आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ 1 इज इक्वल टू 0.1, प्रोबॅबिलिटी ऑफ 2 इज इक्वल टू 0.30, प्रोबॅबिलिटी ऑफ 3 इज इक्वल टू 0.2 अँड प्रोबॅबिलिटी ऑफ 4 इज इक्वल टू 0.25. म्हणजेच आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू त्यांची सर्वांची समेशन किती मिळेल 0.85. बघा मग आपला नेक्स्ट टॉपिक आहे आता एक्झिओमॅटिक अप्रोच आणि त्याच्यातलं आहे एक्झाम्स ऑफ प्रोबॅबिलिटी. लेट सॅम्पल स्पेस ओहम बी अ सॅम्पल concerning a random experiment. Let A be any event of sample space ohm, probability of A denoted by probability of A is defined a real valued function ohm which satisfies the following axioms. बघा मग आपण आताच बघितलं की प्रोबॅबिलिटी असाइनमेंट अप्रोच मध्ये सुद्धा प्रोबॅबिलिटी मॉडेल मध्ये सुद्धा असंच होतं की ॲक्झम्स ऑफ प्रोबॅबिलिटी बघतोय आपण. लेट ओहम सॅम्पल स्पेस ओहम बी अ सॅम्पल कॉन्सर्निंग अ रॅन्डम एक्सपेरिमेंट. लेट ए बी एनी इव्हेंट ऑफ सॅम्पल स्पेस ओहम, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज डिनोटेड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज डिफाइंड अ रियल व्हॅल्यूड फंक्शन ओहम विच सॅटिस्फाईज द फॉलोइंग ॲक्झम्स. बघा मग दिलेले आहेत आपल्याला ॲक्झम फर्स्ट प्रोबॅबिलिटी ऑफ ए कसा हवाय आपल्याला ग्रेटर दॅन इक्वल टू 0. ॲक्झम सेकंड प्रोबॅबिलिटी ऑफ सॅम्पल स्पेस ओहम इज इक्वल टू 1 अँड ॲक्झम थर्ड इफ A1 A2 dash AN are any mutually exclusive events of ohm, then probability of union of I equal to 1 to n into AI
इज इक्वल टू समेशन I इक्वल टू 1 to n इंटू प्रॉबॅबिलिटी ऑफ AI. बघा आपण असं डिनोट करू शकतो. इन पर्टिक्युलर if A and B are mutually बघा इन पर्टिक्युलर इफ A and B are mutually exclusive किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो डिसजॉइंट इव्हेंट्स then probability of A union B is equal to probability of A plus probability of B. बघा मग म्हणजेच काय A आणि B कसे होते म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह होते किंवा आपण त्याला डिसजॉइंट सुद्धा असं म्हणू शकतो. इव्हेंट देन probability of A union B is equal to काय probability of A plus probability of B. रिमार्क्स बघूया आपण आता. रिमार्क The above definition is applicable to the discrete sample space only. बघा मग जी आपण ही डेफिनेशन बघितली ती कशासाठी फक्त ऍप्लिकेबल होणार आहे की जेव्हा डिस्क्रीट सॅम्पल स्पेस असेल तेव्हाच ती डेफिनेशन ऍप्लिकेबल होणार आहे. बघा मग तुम्हाला ते एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी लागणार आहे की ते डिस्क्रीट असेल तर तुम्हाला ते ऍप्लिकेबल असेल हा फॉर्म्युला आणि ही डेफिनेशन. जर ते डिस्क्रीट नसेल तर ते काय हे यूज होणार नाही. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं. प्रॉबॅबिलिटी ऑफ A इक्वल टू A युनियन B इज इक्वल टू काय मग प्रॉबॅबिलिटी ऑफ A प्लस प्रॉबॅबिलिटी ऑफ B.